नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे रेसिपी उडदाच्या डाळीपासून। सफेद उडदाची डाळ म्हणजे बिना सालवाली। अगदी भन्नाट रेसिपी होणार आहे। उडदाचे सेवन केल्याने आपल्या हड्डी मजबूत होते आणि ताकदही येते। उडदाच्या डाळीचा चिकटपणा असतो ते आपल्या हाडांना किंवा लवचिक बनवायलाही खूप छान मदत करतात। त्याच्यामध्ये विटामिन आणि फायबर आणि प्रोटीन हे भरपूर मात्रामध्ये असतात। आता 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे। ती छान आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे चण्याची डाळ। चण्याची डाळ 2 चमचे भरच घालायची आहे, जास्त घालायची नाही। कारण चण्याची डाळ घातल्याने त्या रेसिपीला अगदी मस्त भन्नाट चव येते। दाताखाली चण्याची डाळ आली का खूप अप्रतिम रेसिपी लागते। आता दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात पाणी घालून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, चोळून चोळून। कारण डाळींना पावडर असते, ती छान स्वच्छ धुवून घेतल्याने आपल्याला स्वच्छ डाळ मिळते। मग 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला शिजवायची आहे आणि ती कशी शिजवायची पाहूया। डाळ घालून घेतलेली आहे आणि त्याच्यात 1 टोमॅटो टाकायचा आहे। तोही मोठा मोठा असा कापून टाकायचा आहे, जास्त बारीक वगैरे काही करायचं नाही। ह्या रेसिपीला कांदा वगैरे काही वापरायचं नाही। टोमॅटो आणि लसणाचा स्वाद अगदी अप्रतिम येतो त्याच्यामध्ये। आता 4-5 लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे, त्यासुद्धा त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि कुकर बंद करून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे आपली डाळ छान शिजून होईल। आता गॅस लावलेला आहे, त्याच्यामध्ये मी परत हळद घालून घेतलेला आहे, मीठ चवीनुसार घालायचं आहे। आता त्याला मसाला काय लागणार आहे पाहू। मी घेतलेला आहे कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे, अद्रक घ्यायचं आहे आणि 2-4 मिरच्या आणि लसूण 5-6 पाकळ्या घ्यायच्या आहेत, 7-8 अशा। जेवढा लसूण असेल त्याच्यामध्ये एवढा त्याचा अप्रतिम स्वाद येतो त्या डाळीचा। कारण डाळ आपल्याला छान मस्त तोंडाला चव देणारी करायची आहे। जिरंसुद्धा 1 चमचा घालून घेतलेला आहे आणि छान वाटून घ्यायचं आहे आपल्याला। बारीक जरी नाही केलं तरी चालतं, थोडंसं मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे। आपली आता डाळ झालेली आहे आणि त्या डाळीबरोबर आपल्याला काय खायचं आहे ते पहा। तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि आपल्याला करून घ्यायची आहे बाजरीची भाकर। उडदाची डाळ आणि बाजरीची भाकर याचं कॉम्बिनेशन एवढं भन्नाट आहे ना, तुम्हाला ही डाळ आणि बाजरीची भाकर खाल्ली तर दुसरं काहीही खायची गरज लागणार नाही। एवढं छान प्रोटीन आणि विटामिनने भरलेले ही डाळ आणि भाकर आहे। छान पीठ मळून घ्यायचं आहे, गरम पाण्याची वगैरे काहीही गरज लागणार नाही। पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि परातीमध्ये अजिबात काही पीठ लागून द्यायचं नाही। गृहिणींचं हेच काम आहे, स्वच्छता। आता छान मी घालून घेतलेलं आहे पीठ परातीमध्ये आणि भाकर थापून घ्यायची आहे। झटपट होते, काहीही वेळ लागत नाही बाजरीची भाकर करायला। बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तेवढीच ताकद असते। आपण बाजरीच्या भाकरी खातो चटणीबरोबर किंवा बेसनबरोबर, बाजरीची भाकर अगदी अप्रतिम लागते। तशीच उडद्याच्या डाळीबरोबर सुद्धा बाजरीचं कॉम्बिनेशन एकदम भन्नाट आहे। तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा जरूर तुम्हाला ही डाळ आणि बाजरीची भाकर कशी वाटली। आता आपली बाजरीची भाकर भाजायला टाकलेली आहे, ती छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे आणि खरपूस भाजल्यानंतर पाठीमागून तवा उतरून आपल्याला गॅसवरती अगदी खरपूस भाजायची आहे। बाजरीची भाकर ही खायला छानच असते, पण आपल्या शरीरासाठीही एकदम अप्रतिम हा पदार्थ आहे।
ज्यांचं वजन वाढत नसेल त्यांनी हा पदार्थ आठवड्यातून 2दा खाल्ल्यानंतर छान त्यांचं वजन वाढणार. आता डाळ झालेली आहे शिजून आणि कुकर खोलून आपल्याला रवीने छान घोटून घ्यायची आहे. मी गॅसवरती 1 चमचाभर असं तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. आपलं तेल तापून झालेलं आहे. मी गॅस बारीक करते कारण आपल्याला डाळ छान रवीने घोटून घ्यायची आहे. ही डाळ चिकट असते त्याच्यामुळे एकमेकांना दाणे चिकटलेले असतात, म्हणून आपण पाणी घालून छान घोटून घ्यायची म्हणजे ते दाणे मोकळे होतात. आता कढई तर तापलेलीच आहे. आपण आता फोडणी देऊन घेऊ. फोडणीसाठी आपल्याला छान जिरं आणि मोहरी आणि हिंगसुद्धा घालून घ्यायचं आहे. थोडासा मी कढीपत्ताही घालून घेते फ्रेश. त्याचाही स्वाद त्याच्यात अप्रतिमच येत असतो. ह्या डाळीला सुद्धा काही जास्त मसाले लागत नाही. फक्त लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक म्हणजे आलं, जिरं हे वाटून घातलेलं आहे. त्याचा स्वाद एकदम अप्रतिम येतो त्याच्यामध्ये. आता छान परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाला. तो त्याच्यातलं पाणी छान शोषून घेईल तेलामध्ये आणि अप्रतिम असा मसाला छान परतला जाईल. मैत्रिणींनो, पहा, तुम्हाला अशी रेसिपी आवडत असल्यात तर नक्की करून पाहत जा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवत जा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. आता आपण त्याच्यात थोडं घालून घेऊ हळद. हळद घालायची आहे, कलर छान येतो आपल्या रेसिपीला. आणि थोडासा मी छान आपल्याला घालून घ्यायचा आहे. हा आहे काश्मीरी मसाला. काश्मीरी मसाला याच्यासाठी घालायचा आहे का त्याचा कलर अप्रतिम भन्नाट येतो त्याच्यामध्ये. आता आपली डाळ घोटून घेतलेली आहे रवीनी, ती त्याच्यात घालून घ्यायची आहे आणि छान सगळं हलवून घ्यायचं आहे. मसाले एकत्र जीव करायचा आहे, एकजीव करायचा आहे. डाळ हलवत राहायची आहे, नाहीतर खाली बसण्याचा संभव असतो कारण हे चिकटापणा जास्त असतो ह्या डाळीला. म्हणून छान हलवून त्याच्यात पाणी ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवे असे. ही डाळ किंवा आमटी पातळसुद्धा तेवढीच आपल्याला भन्नाट लागणार आहे. बाजरीच्या भाकरीत चुरून खायला किंवा त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. ही डाळ तुम्ही भाताबरोबर सुद्धा तेवढीच अप्रतिम लागते आणि चपातीसोबतसुद्धा. आता पाणी घालून घेतलेलं आहे. हलवून घ्यायचे आपल्याला किती घट्ट पातळ हवं आहे ते पाहायचं आहे आणि छान उकळी घ्यायची आहे त्याला. मसाले त्याच्यामध्ये घोळतील आणि अप्रतिम चव येईल. कलरसुद्धा पहा किती भन्नाट दिसतोय त्याचा. आता थोडंसं आणखीन मी मीठ घालून घेते चवीनुसार. आधी आपण शिजायलाही मीठ घातलेलं आहे, ते सुद्धा लक्षात ठेवून आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार. हलवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. उडदाची डाळ ही आपल्या शरीरासाठी पौष्टिकता आहेच, पण ताकद देणारी सुद्धा आहे. जे पुरुष मंडळी वजनदार काम करत असतील शेतामध्ये किंवा मशिनरीवरती, त्यांनी ही उडदाची डाळ आठवड्यातनं 2दा खाल्ली तर त्यांच्या ताकदीमध्ये छानच फरक पडतो आणि त्यांना ताकदही छान मिळते. आणि जे वजन वाढवणारे असतील त्यांचंसुद्धा छान वजन वाढतं. आपली आता डाळ झालेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला घालायची आहे तुपाची फोडणी. 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे. त्याच्यात परत जिरं आणि मोहरी घालून आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणी याच्यासाठी द्यायची आहे, उडदाच्या डाळीमध्ये तुम्ही तूप घालून खाल्लं तर अजून पौष्टिक होते म्हणून, आणि चवीलाही छान अप्रतिम लागते. नक्की करून पहा. ही डाळ झालेली आहे, आपण वाढून घेतलेली आहे. आणि तुम्हाला आवडली असेल तर रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. बेल बटन बाजूला आहे ते नक्की दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला रोज मिळतील.
आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करत जा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्या तर. आता छान आपण वाढून तर घेतलेलाच आहे, पण आता आपण ताटही वाढून घ्यायचं आहे खायला. मला तर इतकी ही डाळ आवडते बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला. आता मी ताट वाढून घेतलं आहे पहा. बाजरीच्या भाकरीला छान तूप लावलेलं आहे आणि लसणाची चटणीसुद्धा घेतलेली आहे. ह्या डाळीबरोबर लसणाची चटणीसुद्धा अप्रतिमच लागते. तुम्ही हे कॉम्बिनेशन नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हे कॉम्बिनेशन कसं वाटलं. अगदी भन्नाट रेसिपी झालेली आहे. तोंडाला चव देणारीसुद्धा आहे आणि प्रोटीन विटामिननी भरलेलीसुद्धा आहे. भाकरसुद्धा आपली छान पापुद्री सारखी झालेली आहे. टम फुगली होती पहा. मस्तच आपली मेजवानी झालेली आहे. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. बाय. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशीच काहीतरी नवीन घेऊन. आणि नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही कॉम्बिनेशन कसं वाटलं बाजरीच्या भाकरीचं आणि उडदाच्या डाळीचं. त्याच्याबरोबर चव द्यायला लसणाची चटणी. बाय.